आता मराठी शाळा पुन्हा भरणार हा मित्रांनो असंच काहीचं स्लोगन असंच काहीचं माझ्या मागे आपण पोस्टर पाहतात तो चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट क्रांतिज्योती विद्यालय हा असा एक चित्रपट आलेला आहे. तोवर इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणजेच हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष लागलेलं आहे 2026 सुरू झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्या मागे जे पोस्टर आपण पाहत आहेत ज्या चित्रपटाचं पोस्टर पाहत आहेत ते म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय. हा मित्रांनो हा चित्रपट आलेला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदळकर, अमय वाघ, क्षिती जोग अशी बरीचशी स्टारकास्ट मंडळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार. विशेष करून हा जो चित्रपट आहे हा या विषयावर आहे की मराठी शाळा बंद होत आहेत. तर त्या का बंद होत आहेत, कशा पद्धतीने बंद होत आहेत याचे चित्रीकरण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं आहे, कारण मी बघितलेला नाही आहे. चित्रपट प्रेक्षक बघतील, प्रेक्षक आपल्याला सांगतील की हा चित्रपट कसा आहे. जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे क्रांतिज्योती विद्यालय कसा आहे. कारण क्रांतिज्योती हे विद्यालय पुन्हा भरतं की काय होतं हे प्रेक्षक आपल्याला सांगतील. तर जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपट. छान वाटलं सर चित्रपट. काय मराठी मातृभूमीची आठवण करून दिला. लहानपणीचं सगळं आठवलं. छान वाटलं. काय विषय काय सांगतो चित्रपट म्हणजे आपली मराठी शाळा सोडायची नाही आणि मराठी शाळा बंद करायची नाही. कसा वाटला चित्रपट? खूप सुंदर चित्रपट आहे. मराठी शाळेबद्दल छान चित्रपट आहे. मातृभाषा टिकवून ठेवणे हेच महत्त्वाचं आहे. हा मातृभाषा टिकवण्याबद्दल छान वाटले. थँक्यू. मातृभाषेसोबत मराठी संस्कृती पण खूप छान चित्रपटात होता. सगळ्या मुलांनी पाहायला पाहिजे. खूप छान चित्रपट आहे आणि सगळ्या मुलांनी पाहायला पाहिजे. पूर्ण मराठीवरच पिक्चर आहे. मराठी भाषेवर जास्त हे केलेला जोर दिला आहे त्यांनी. छान चित्रपट. खूप छान चित्रपट आहे. प्रत्येकाने बघायला पाहिजे आणि आपल्या जुन्या आठवणींना हा ताजा करतो. थँक्यू. एकदा तरी मुलांना दाखविलंच पिक्चर. खूप छाप अशीच मराठी भाषा जपली पाहिजे. पाहण्यालायक आहे पिक्चर आणि मुलांच्या म्हणजे मराठी जे शाळेमध्ये आहे आपले मुलं त्यांना मराठी शाळेमध्येच टाकावं म्हणजे त्याच्या संस्कार तिथून मिळू शकते त्यांना. पुराने दिन याद आ रहे जब स्कूल के आणि आपण मराठी आहो याची आणखी आहे की प्रत्येक माणसाला मराठी पाहायला पाहिजे. आणि आपण मराठी बोलत नाही, घरी पण नाही बोलत, बाहेर पण नाही बोलत, पण ते बोलायला पाहिजे. आणि पुराणे आणि जे आपले शाळेचे दिवस आहे खूप आठवण येते. नाही म्हणूनच आज सकाळी आमच्या मुलांना आम्ही तेच सांगितलं का बघा हे पिक्चर तरी बघा, कमीत कमी तुम्ही तरी मराठी बोलणं शिका. नक्की शिकण्यासारखं आहे. खरंच बघावं, एकदा तरी बघितलंच पाहिजे. थँक्यू. मराठी बोलायलाच पाहिजे. खूप छान आहे. खरंच बघण्यासारखं आहे. खूप सुंदर चित्रपट. खूप छान आहे. मराठी भाषा ही हर व्यक्तीला यायलाच पाहिजे आणि मुलांनी पण शिकलेच पाहिजे. ह्या भाषेमधून त्यांना ज्ञान मिळालंच पाहिजे. विषय काय सांगतो चित्रपटात? चित्रपटामध्ये सांगतो की मराठी जे आहे मुलांनी शिकायला पाहिजे आणि त्या मराठी माध्यममधून तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे हे सांगितलं. खूप सुंदर मूवी होती आणि ती आपली मदर टंग कधीच विसरल्या नाही पाहिजे. त्याकरता मुलाकरता खूप छान थॉटफुल मूवी होती. खूपच छान. मी हेच म्हणेल की शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा आणि फार सुंदर मेसेज देणारा हा चित्रपट आहे. सुंदर आहे. मराठी भाषा वाचली पाहिजे, मराठी शाळा वाचली पाहिजे हा संदेश या पिक्चरमधून देण्यात आला आहे. सामाजिक विषयावर अत्यंत सुंदरपणे मांडलेला चित्रपट आहे हा. सो आय रेकमेंड सगळ्यांनी बघावाच हा. थँक्यू. मूवी इन्स्पायरिंग आहे. मराठी भाषा अभिजात आणलीच पाहिजे. जनजागृती करण्याचा हा मोठा उपाय आहे. खूप सुंदर उपाय आहे. या माध्यमातून भरपूर लोकांनी बघितला पाहिजे हा पिक्चर आणि प्रत्येक टी व्ही सिनेमावर पसरला पाहिजे. धन्यवाद. खूप छान म्हटलं. अगदी मस्त. खूप छान. चांगली मूवी होती. खूप छान होता. एकदम खूप छान. पोरांना म्हणजे पाहण्यालाही काही लहान मुलांना आणि आईवडिलांना पण. याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की हे जे इंग्लिश मिडियम किंवा तुमचं सेम इंग्लिशवाले ह्या मुलांना काहीही भविष्यामध्ये येत नाही. त्याचं कारण काय?
तर हे जे शाळा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देतात त्याच्यामुळं ही मुलं तुम्हाला प्रगत दिसतात, परंतु ह्या मुलांना व्यवहार ज्ञान शून्य आहे इंग्लिश मिडियमच्या मुलांना. मराठीत पाढे लक्षात नाही. मराठीत पाढे आहेत, त्यांना तेरसक काय सांगता येत नाही, तेरसक 78 सांगता येत नाही, ते कॅम्प्युटरवरती करतात. याचा अर्थ काय आहे? ह्याच्याकरता मराठी हे कंपल्सरी मराठी शाळा पाहिजेत. आणि महत्त्वाचं काय तर हे जे मोठी लोक आहेत ही इंग्लिश मिडियमला जर मुलं घातली तर त्यांची फी भरू शकतात, परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल जी लोक आहेत त्या लोकांच्या मुलांच्या शाळा या बंद, मराठी शाळा जर बंद झाली तर त्यांचं शिक्षण बंद होणार आहे आणि त्याच्यामुळं बेकारीचं प्रमाण वाढणार आहे, चोऱ्या मारामाऱ्या जास्त होणार आहे तिथून पुढच्या काळात. छान, काय छान पिक्चर आवडला मला, शाळेबद्दल मराठी पिक्चर खूप छान आहे आणि मराठी भाषेबद्दल जे वाचवलं आहे म्हणजे सांगितलं आहे ते खूप अप्रतिम सांगितलं आहे पिक्चरमध्ये. खूप छान पिक्चर. मराठी भाषेतूनही मुलं हुशार होतात असं या पिक्चरचा अभ्यास आहे. मराठी चांगली आहे मराठी भाषा. नमस्कार, मी निलेश पवार. खरोखरच जो आता आपण क्रांतिज्योती महाविद्यालय मूवी बघितला तो खरोखरच सर्वांसाठी एक चांगलं म्हणजे एक लीडिंग आहे की ज्यामध्ये मराठी शाळा जो आता लोक पाहत आहेत त्याच्याकडे की CBSE आणि ICSE बोर्ड तो कधी चेंज झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी आपली मुलं जी आहे ती मराठी शाळेमध्ये घातली पाहिजेत. आणि मी सुद्धा आता सुरुवात त्यापासून करणार आहे. मी सुद्धा जी माझी लहान मुलगी आहे तिला आता मराठी शाळेमध्ये सुरुवात करणार आहे. म्हणजे इंग्लिश माध्यमातून मी तिला शिकवणार नाही, मराठी शाळेमधूनच शिकवणार, कारण माझं स्वतःचं शिक्षण ही जिल्हा परिषद शाळेमधून झालेलं आहे. सो सर्वांनी हा मूवी पाहायला पाहिजे असं मी सर्व आपल्या मराठी जनतेसाठी मी एक अभिवादन करतो. धन्यवाद. सगळ्यांनी बघण्यासारखा चित्रपट आहे हा. मित्रांसोबत जा, मैत्रिणींसोबत जा, आईबाबांसोबत जा, ज्यांच्यासोबत जाऊ शकता तुम्ही त्यांच्यासोबत बघा, तुम्हाला खूप आवडेल. फर्स्ट हाफ खूप एंटरटेनिंग आहे, कॉमेडी आहे, लेकिन पण सेकंड हाफमध्ये तुम्हाला खूप इमोशनल सीन आणि वन लायनर पंचेस आणि मोनोलॉग तुम्हाला पाहायला मिळणार. मस्ट वॉच मूवी आहे. 2026ची बेस्ट मूवी तुम्ही म्हणू शकता आतापासून. जसं यात विषय काय सांगतो मराठी म्हणजे मराठी शाळा का बरं महाराष्ट्रामध्ये बंद होतात याच्याबद्दल एक सोशल मेसेज दिला आहे. नक्कीच सगळ्यांनी बघितला पाहिजे असा चित्रपट आहे हा. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण बघितल्यात. प्रेक्षक काय म्हणतात? प्रेक्षक म्हणतात चित्रपट छान आहे, चित्रपटाचा विषय छान आहे, चित्रपटाचा अभिनय छान आहे, चित्रपट एक मार्मिक विषय आहे, एक हास्य कल्लोळ करत एक गांभीर्याचा विषय घेऊन जातो असा हा चित्रपट आहे. चित्रपट कोणी बघावा? चित्रपट प्रत्येकाने बघावा, प्रत्येक पिढीतील व्यक्तींनी बघावा. म्हणजे मुलगा 5 वर्षाचा असेल, मुलगा 20 वर्षाचा असेल, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 100 वर्षाचा, जे काही एज असेल त्या प्रत्येक एजमधील व्यक्तींनी हा चित्रपट बघावा. तोही मराठी प्रेक्षकांनी आवश्यकतेनुसार तो चित्रपट बघणे गरजेचं आहे. कारण हा जो चित्रपट आहे हा एक मराठी भाषेचा, मराठी विषयाचा, मराठी शाळेचा हा चित्रपट आहे. कारण आज जे आहे CBSE पॅटर्न सुरू आहे, प्रत्येकाचे मुलं जे आहेत ते त्या कारणाने हे सगळे संपूर्णतः इंग्रजी मीडियममध्ये शिकत आहेत. अवश्य आहे, शिकायलाच पाहिजे, पण आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते याचंही मनात कुठेतरी आपल्याला लक्ष असलं पाहिजे याकडे. तर प्रत्येकाला विनंती आहे की आपापल्या लहान मुलांना घेऊन जा. कारण मी आपल्या व्यावहारिक जीवनात बघतो तर जे काही इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत त्यांना जर आपण मराठीमध्ये काही विचारलं, जसं काही एखादा आकडा असेल, गणिताचे काही हे असेल, जसं जर आपण त्यांना 73 विचारलं ते विचार करत राहतात, 62 विचारलं तर विचार करत राहतात, 83 विचारलं तर विचार करत राहतात. हा विचार करण्याचं कारण म्हणजे काय? आपली मराठी भाषा जी आहे ती पुसत चालली आहे. मराठी शाळा बंद होतील नाही होतील हा विषय हा वेगळा आहे, पण मराठी शिकवणं हे फार गरजेचं आहे. मराठी हे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना घरी शिकवणं, त्यातील मराठी भाषा काय आहे, त्यातला मराठी वाङ्मय काय आहे हा पूर्ण शिकवणं, हा पूर्णतः जबाबदारी ही आपल्या
पाल्यांची असते, आपल्या आईवडिलांची असते, आपल्या घरच्यांची असते. तर जरूर हा चित्रपटही आपण बघावा. एक शाळेचा विषय आहे, शाळेच्या सहली कशा जातात, म्हणजे शाळा कशी रम्यतेने आपण रमवलेली शाळा असते, आपल्या ते जाणून घेतो आपण की तो इतिहास, तो भूगोल, तो गणित, तो अर्थशास्त्र, तो म्हणजे असे बरेचसे विषय हे आपल्याला पुन्हा पद्धतीने रिवाईज होतात. असा हा चित्रपट आहे. जरूर बघा, आपण बघा, सगळ्यांनी बघा. क्रांतिज्योती विद्यालय.